स्वराज्य म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा अभिमान. स्वराज्याची स्थापना ही काही एका दिवसात झाली नाही. ती उभी राहिली हजारो निष्ठावान मावळ्यांच्या त्यागावर, रक्तावर आणि अटळ विश्वासावर. पण इतिहासाच्या पानावर नेहमी काही मोजकीच नावे मोठ्या अक्षरात लिहिली जातात. बाकीच्यांचा त्याग मात्र सावलीत राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांची पराक्रमाची गाथा आपण अभिमानाने ऐकतो. त्यांची धाडसी मोहिमा, गनिमी कावा आणि अजय स्वप्नांची चर्चा करतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की सुरुवातीच्या काळात त्या तरुण शिवबांच्या पाठीशी कोण उभं होतं? कोणत्या ज्येष्ठ हातांनी त्यांच्या स्वप्नाला आधार दिला? कोणत्या अनुभवी खांद्यांनी स्वराज्याची पहिली पायभरणी सांभाळली? एक असा योद्धा जो आधी शहाजी राजांचा विश्वासू होता, जो नंतर शिवरायांचा आधारस्तंभ बनला आणि ज्याने वयाच्या तब्बल 65व्या वर्षी रणांगणात उतरून आपल्या रक्ताने स्वराज्याची माती पवित्र केली. ते म्हणजे वीर बाजी पासलकर. स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान देणारे पहिले ज्येष्ठ शहीद. चला सह्याद्रीच्या दऱ्यांमध्ये घुमणाऱ्या त्या आवाजाकडे वळूया आणि जाणून घेऊया त्या 65 वर्षाच्या योद्ध्याची अमर गाथा. नमस्कार, स्वागत आहे आपल्या रापची व्हिडिओमध्ये. सह्याद्रीच्या कुशीत मोसे खोऱ्यातल्या हिरवगार दऱ्यांमध्ये एक नाव आधीपासूनच घुमत होतं, बाजी पासलकर. बाजी पासलकर हे शहाजी राजांचे अत्यंत निकटवर्तीय. अनेक वर्ष ते शहाजी राजांच्या संपर्कात होते. त्यांच्या निष्ठेवर, शौर्यावर, बुद्धिमत्तेवर राजांना पूर्ण विश्वास होता. मोसे बुद्रुक हे त्यांचे गाव. जवळपास 84 खेड्यांची वतनदारी त्यांच्याकडे होती. ही वतनदारी आदिलशहाकडून त्यांना मिळालेली होती. पण फक्त पद, पैसा, सत्ता यासाठी बाजी ओळखले जात नव्हते. ते ओळखले जात होते त्यांच्या न्यायप्रिय स्वभावासाठी. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणं, भांडण तंटे शांतपणे मिटवणं आणि न्यायदान करणं हे त्यांचं वैशिष्ट्य. फक्त वतनातच नाही तर संपूर्ण मावळ खोऱ्यात त्यांच्या चांगल्या कामाची कीर्ती पसरली होती. शिवाजी महाराजांचे निकटवर्ती असलेले कान्होजी जेधे यांचे बाजी पासलकर हे सासरे होते. बाजींना मुलगा नव्हता. त्यांच्या मुलीचा विवाह त्यांनी कान्होजी सोबत लावला. शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेत अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी मंडळी होती, त्याचप्रमाणे वय, अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसं होती, त्यातल्याच एक भव्य दांडगा व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर. बलदंड शरीर, आक्कडबाज मिशा, फौलादी रुंद छाती अशी त्यांची ओळख. म्हणूनच या साठी ओरडलेल्या योद्ध्याला स्वराज्याचे कामी वळवून घ्यावे आणि त्याचबरोबर मावळ प्रांतातील आणखीनही मंडळी या स्वराज्य कार्यात मदत करतील असा जो सल्ला ज्येष्ठांकडून शिवरायांना मिळाला, त्यानुसार राजांनी एक पत्र बाजींना पाठवले. पत्र वाचून बाजींच्या मनातील आदर दुणावला. वयाच्या अवघ्या 16-17व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्वप्न पाहणारा शिवबा ही गोष्ट त्यांच्या मनाला भिडली. देव, देश, धर्म या कार्यासाठी मदत करावी, शिवबांचं विनम्र आमंत्रण स्वीकार करावा आणि जर आपण उभे राहिलो तर इतर मंडळी या कार्यात पुढे येतील असा ठाम विचार करून स्वतः बाजी पुण्यात मुक्कामी आले. इतकंच नव्हे तर बाजी पासलकरांनी स्वराज्य स्थापनेच्या या पवित्र कार्यात शिवरायांना मदत करण्याचा शब्द दिला. ते शब्द देऊन थांबले नाही तर गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांची चाकरी करणारे मोठे मोठे सरदार, देशमुख यांना पवित्र कार्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम बाजींनी हाती घेतलं. त्यांना पत्रे पाठवली, प्रत्यक्ष भेटी घेतल्या, समजावून सांगितलं आणि हळूहळू एक मोठी फौज शिवबांच्या पाठीशी उभी राहू लागली. विविध खोऱ्यातील प्रभावी घराणे स्वराज्याच्या ध्वजाखाली जमा झाली. हे शक्य झालं बाजींमुळंच. इतकंच काय तर तानाजी मालुसरे, यशाजी कंक, बाजी जेधी, चिमणाजी देशपांडे अशा नव्या रक्ताची, नव्या दमाची तरुण मंडळी या कार्यात पुढे आली. स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर शिवरायांच्या कार्यात एक महत्वाचा टप्पा आला. शिवरायांना जो पहिला किल्ला रक्ताचा एकही थेंब न सांडता मिळाला तो बाजींमुळेच. हातात उघडी तलवार घेऊन बाजी गडाच्या दारी उभे राहिले. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दरारा असा होता की किल्लेदाराने कोणताही प्रतिकार न करता आपल्या हातातील शस्त्र खाली ठेवलं आणि गडाचा ताबा स्वराज्याकडे दिला. अशा प्रकारे कोणताही रक्तपात न होता किल्ला जिंकला गेला आणि त्या गडावर स्वराज्य पहिले तोरण बांधलं गेलं. शिवरायांची सत्ता हळूहळू वाढू लागली. अनेक देशमुख, सरदार आणि वतनदार आदिलशहाच्या विरोधात जाऊन शिवरायांना सामील होऊ लागले. या बंडाचा वेळेत बंदोबस्त केला नाही तर हा शिवाजी पुढे डोईजड होईल अशा आशयांच्या वार्ता आदिलशहापर्यंत पोहोचू लागल्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, पण शिवरायांच्या वाढत्या प्रभावामुळे तो अस्वस्थ झाला. या बंडाचा विमोड करण्यासाठी त्याने प्रचंड फौजेसह फत्तेखानाला रवाना केले. त्यावेळी
पुरंदर किल्ल्यावर शिवरायांची स्वारी होती. गडावर राजे बाजी पासलकर, कावजी मल्हार, बाजी जयदेव आणि जगताप यांच्यासोबत पुढील डावपेचा वर्षाला मसरत चालू होती. वातावरण गंभीर होतं. इतक्यात एका गुप्तहेराने वार्ता दिली की राज फत्ते खान प्रचंड फौज घेऊन पुरंदर किल्ल्याच्या दिशेने चालून येत आहे. ही वार्ता ऐकताच बाजी पासलकरांच्या हाताची मूठ तलवारीवर घट्ट झाली. स्वराज्याच्या या पहिल्या मोठ्या रणसंग्रामासाठी एक अनुभवी, परिपक्व आणि धाडसी नेतृत्वाची गरज होती. म्हणूनच या पहिल्या निर्णायक लढाईसाठी शिवबाईंनी सेनापती पदाची जबाबदारी बाजी पासलकरांकडे दिली. तिकडे फत्तेखानाच्या छावणीत देखील हालचाली सुरू होत्या. त्याचा अंगरक्षक मुसे खान याने थेट पुरंदर किल्ल्यावर हल्ला करण्याचा सल्ला फत्तेखानाला दिला. वेळ न दवडता त्या सल्ल्यानुसार फत्तेखान आपली प्रचंड फौज घेऊन पुरंदरच्या पायथ्याशी येऊन तर ठोकला. समोर उभं होतं स्वराज्याचं बुरुज पुरंदर आणि गडावर होते सेनापती बाजी पासलकर. अनुभवाने परिपक्व असलेल्या बाजींनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखलं. त्यांनी गडाची सुरक्षा अधिक मजबूत केली, तटबंद सज्ज ठेवलं, मावळ्यांना सतर्क केलं, प्रत्येक बुरुजावर सज्जता वाढवली. कारण त्यांना पूर्ण खात्री होती की फत्तेखान थेट इथंच धडक मोर्चा मारणार. सेनापती बाजी पासलकर तलवारीवर हात ठेवून डोळ्यात निर्धार घेऊन फत्तेखानाची फौज आपल्या नजरेच्या टप्प्यात कधी येते याची प्रतीक्षा करू लागले. लवकरच दूरवर हिरवं निशाण फडकताना दिसू लागलं. घोषणांचा आवाज सह्याद्रीत घुमू लागला. फत्तेखानाचं सैन्य पुरंदरच्या रोखीने चढू लागलं. सणाचाही उसंत न घेता ठरल्याप्रमाणे गडावरून बाणांचा वर्षाव सुरू झाला. दगडगोट्यांचा मारा कोसळू लागला. वरून पडणाऱ्या प्रत्येक प्रहाराने शत्रूचे पाय डळमळू लागले. तरी सुद्धा फत्तेखानाचा अंगरक्षक मुसे खान आणि त्याचे कडवे सैनिक मागे हटले नाही. जखमा सहन करत मृत्यूची पर्वा न करता ते वर चढत राहिले. आता सामना अधिक जवळ येत होता. बाजी पासलकर सज्ज झाले. त्यांनी आपल्या सैन्याचे 4 तुकडे केले. स्वतः राजे बाजी पासलकर, कावजी मल्हार एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेऊन एकाच वेळी शत्रूवर तुटून पडले. युद्धाच्या त्या भीषण रणधुमाळीत अनेक मावळे कामी आले. कोणी प्राण गमावले तर कोणी जबर जखमी होऊन लढत राहिले. अशातच मुसे खान आणि बाजी जयदेव समोरासमोर आले. दोघे जोरात लढू लागले. सणासणात वार उपवार होत होते. इतक्याच गडावरून सुटलेला एक अचूक बाण झेपावला. तो थेट घुसला मुसे खानाच्या गर्दनीत. मुसे खान कोसळला. तो पडल्याच्या पाताच सैन्याचा धीर काचला, गोंधळ उडाला आणि शत्रूची फौज मागे पळू लागली. आणि हीच वेळ साधत बाजी पासलकरांनी कावजी मल्हारांना सुभानमंगल किल्ला जिंकण्यासाठी शिरोळकडे रवाना केले. रणांगणावर स्वतः बाजी मात्र त्यांनी माघार घेणाऱ्या फत्तेखानाच्या सैन्याला पाठलाग सुरूच ठेवला. बाजूंच्या नेतृत्वाखाली मावळे शत्रूला माघार येतच होते. तलवारीची वार, धावती झुंज आणि सततचा दबाव यामुळे आदिसाची फौज गोंधळून गेली आणि या पाठलागामध्येच घात झाला. अचानक फत्तेखानला नव्या दमाची कुमक मिळाली. ताज्या फौजेनं पुन्हा जोर धरला. रणांगणात गोंधळ उडाला आणि त्या गोंधळात शत्रूच्या सैन्यात बाजी एकटे पडले. बाजूंना एकटं घेरण्यात आलं. 4ही बाजूंनी वार होत होते तरी सुद्धा बाजी डगमगले नाहीत. त्यांच्या हातातल्या समशेरी अजूनही साटासट फिरत होत्या. प्रत्येक वार शत्रूंच्या मानेवर बसत होता. पण नव्या दमाच्या फौजेचा मारा प्रचंड होता. एकाच वेळी अनेकांनी बाजींवर प्राणघातक हल्ला चढवला आणि या भीषण झुंजात बाजी पासलकर जब्बर जखमी झाले. फत्तेखानाच्या सैन्याने पळ काढला. रणांगण शांत होतं. आपल्या धानाच्या जखमी शरीर पाठीवर घेतलेली बाजींची यशवंती घोडी आणि दुसऱ्या बाजूला होते जखमी झालेले पण शत्रूचा प्रतिकार करत आलेले कावजी मल्हार. दोघांच्याही दुःखाची जात एकच होती. पुरंदर गडाकडे परतताना बाजीच्या शरीरातला अजूनही प्राण शिल्लक होता. ते फक्त एकाच हेतूसाठी की आपल्या विजयी राजाला शिवरायांना एकदा शेवटचे पाहण्यासाठी आणि अखेरचे 2 शब्द बोलण्यासाठी. जखमा खोल होत्या, रक्त वाहत होतं. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर येत होती. ते वर येताना पाहताच राजे स्वतः पालखीकडे झेपावले. पालखी खाली ठेवण्यात आली. बाजींचं जखमी शरीर सावरलं. त्यांचं मस्तक आपल्या मांडीवर ठेवलं आणि वेदनांनी भरलेल्या उद्गारात म्हणाले, बाजी आम्हाला असं पोरगं करून कुठं निघालात? तितक्यात करारी आवाजात बाजी म्हणाले, अहो राजे, तुम्हाला भेटलो आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं र. मला पुत्र नाही पण मरणाच्या क्षणी तुझी मांडी लाभली याहून मोठं भाग्य काय? त्या फत्तेखानाचं मुंडकं आणायचं होतं पण डाव हुकला आणि तो निसटला. तरी तुम्ही चिंता करू नका. माझा नातू बाजी जयदेव आणि त्याचे वडील कान्होजी जयदेव तुमच्यासोबत कायम असतीलच. एक डाव माफ करा राज.
पुढच्या जन्मी पुन्हा स्वराज्यासाठी लढेल. तुमच्यासाठी द्यायला एक जीव होता तोही अर्पण केला. आता मी निघतो राजा, आपलं स्वराज्य नक्की साकार होणार. असं म्हणत बाजींनी राजांच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला. आतापर्यंत दाबून ठेवलेले हुंदके राजांना अनावर झाले. पुढे महाराजांनी स्वतः जाऊन बाजींच्या कुटुंबाचे सांत्वन केले. बाजी पासलकरांच्या पश्चात पासलकर घराण्याने स्वराज्य इतिहासात अनेक अजरामर पराक्रम गाजवला. त्यामध्ये सवाई बाजी पासलकर असोत, बाजींचे जावई कान्होजी जेधे असोत, त्यांचा नातू बाजी असो, किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूसमयी औरंगजेबाला रोखून धरणारे पासलकर बंधू असोत, या सर्वांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा केली नाही. आजच्या घडीला बाजींची समाधी सासवडजवळ कुंभारवाडे आपल्याला बघायला मिळते. बाजींना वंशपरंपरागत यशवंतराव ही पदवी होती, त्यामुळे त्यांच्या समाधीला यशवंत बाबांची समाधी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यातील वरसगाव धरण जलाशयाला त्यांचे नाव देण्यात आलं. अशा वीर बाजी पासलकरांना रापचिकचा मानाचा मुजरा. ही संपूर्ण स्टोरी तुम्हाला कशी वाटली या मला नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी रापचिकला सबस्क्राईब आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका.